काश्मीरा पोलिसांनी एका मोठ्या फसवणूक प्रकरणाचा पर्दाफाश करत दोघा आरोपींना अटक केली आहे। यात आणखीन 5 आरोपींचा सहभाग आहे। यांनी नागरिकांना एअरपोर्ट आणि जेएनपीटीमध्ये गाड्या भाड्याने लावून दरमहा 55,000 ते 75,000 रुपये उत्पन्न मिळवून देण्याचे आमिष दाखवून सुमारे 1375 लोकांकडून 20 कोटी 60 लाख रुपये उकळले होते। यात तिघा माजी नगरसेवकांचाही समावेश आहे। या प्रकरणात पोलिसांनी संदीप सुरेश कांदळकर उर्फ राजीव जोशी आणि सचिन सुनील तेडगुरे या 2 आरोपींना अटक केली आहे। यांना अटक केल्यानंतर त्यांच्या माहितीच्या आधारे 246 गाड्या जप्त केल्या आहेत। जप्त करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये इनोव्हा, क्रिस्टा, मारुती ब्रेझा, बोलेरो पिकअप, किया कॅरेन्स, मारुती अर्टिगा आणि महिंद्रा यांसारख्या महागड्या गाड्यांचा समावेश आहे। या गाड्यांची एकूण अंदाजित किंमत 25 कोटी रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली। मीरा भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्य आरोपी राजू जोशीवर आधीही इतर पोलीस ठाण्यात फसवणुकीचे तब्बल 13 गुन्हे नोंद आहेत। आरोपी सामान्य नागरिकांना गाडी फायनान्स करून घेण्यास प्रवृत्त करत होता। त्या गाड्या त्यांच्या नावावर किंवा कंपनीच्या नावावर नोंदवून घेत होता। यासाठी काही केसेसमध्ये त्यांनी रोख रक्कम उकळली होती, तर काही केसेसमध्ये थेट पीडितांच्या नावावर गाड्या फायनान्स केल्या होत्या। विशेष बाब म्हणजे काही पीडितांकडून क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करून देण्याच्या नावाखालीही 3 ते 5 लाख रुपये उकळले गेले अशी माहिती समोर आली असून पोलीस आता याचा सखोल तपास करत आहेत। या रकमेच्या आणि जप्त केलेल्या गाड्यांचा वापर नेमका कुठे आणि कशासाठी करण्यात आला याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे। इसमें भाडे तत्वावर मोटर वाहने लावून त्या बदल्यात आर्थिक फायदा करून देण्याचे बहाण्याने आर्थिक फसवणूक व अपहार करण्याकरिता काशीमीरा पोलीस स्टेशनमध्ये आरोपींना अटक करून त्यांच्याकडून एकूण 246 वाहने आपण जप्त केलेली आहे। आम्हाला एक फिर्यादी आली आम्हाला म्हणजे पोलिसांना भेटायला। त्यांचं नाव होता श्री भावेश शेखर अंबवणे यांनी जे महाजनवाडी मीरा रोडला राहतात, ते आपल्याकडे जेव्हा आले की आमची अशी फसवणूक झालेली आहे, तेव्हा आपण गुन्हा दाखल केला आणि तपासामध्ये सर्व आपल्याला निष्पन्न झाले। त्यांचे लक्षात असं आलं की ते हप्ते वगैरे काही मिळत नाही आहेत, पैसे येणे बंद झाले। तर त्यानंतर त्यांना कळालं की आम्ही फसलो आहे। काश्मीरा पोलिसांनी नागरिकांना अशा प्रकारच्या आकर्षक व्यावसायिक योजनांपासून सावध राहण्याचे आवाहन केले असून कोणत्याही योजनांमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी नीट चौकशी करावी असे स्पष्ट केले आहे। या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून आणखी काही व्यक्तींच्या अटकेची शक्यता आहे असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे।